अमोल मिटकरींनी मला काय म्हणायचं ते म्हणू द्या, YZ म्हणू द्या, झाकणझुल्या म्हणू द्या, बावळट म्हणू द्या, काही म्हणू द्या, मी ओबीसीची लढाई थांबवणार नाही. मी भटक्या विमुक्तांचे प्रश्न थांबवणार नाही. वेळ पडली तर याच मिटकरीला आम्ही जशास तसं त्याने एक शिवी दिली, आमच्या 10 शिव्या असतील. त्यामुळं तो कुठं गावतोय, कुठं काय होतोय, तो कधी आमच्या आडवं येतोय, तो आम्हाला कधी असंविधानिक भाषा बोलतोय ना, तो ही लोकशाही आहे. इथं काट्याकुराड्यांची लढाई नाही, आम्ही विचारांची लढाई लढतोय. आम्ही विचार मांडत असताना, आम्ही प्रश्न मांडत असताना हा आम्हाला धमकी देतोय, महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही. बघू ना, आम्ही त्यांचं कुठं आम्हाला अडवत आहेत ते आम्ही बघतोय. अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत. या अजितदादा पवारांना कारखान्याशिवाय आणि बाकीच्या पैशाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. गावगाड्यातल्या ओबीसींना घरं, शिक्षण, पाणी या सगळ्या गोष्टी आहेत. पण अजितदादा पवार हा या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घालून 5-25 कारखान्याचा मालक झालेला आहे. 25 कारखाने निर्माण होण्यासाठी यांनी कुठला व्यवसाय उभा केला होता हो? कुठल्याही MIDCमध्ये जा, कुठलाही मोठा महाराष्ट्रात प्रोजेक्ट येऊ द्या, त्याच्यामध्ये शेअर्स असतात त्यांच्यामध्ये पार्टनरशिप असते. म्हणू द्या YZ म्हणू द्या, झाकणझुल्या म्हणू द्या, बावळट म्हणू द्या, काही म्हणू द्या, मी ओबीसीची लढाई थांबवणार नाही. मी भटक्या विमुक्तांचे प्रश्न थांबवणार नाही. वेळ पडली तर याच मिटकरीला आम्ही जशास तसं त्याने एक शिवी दिली, आमच्या 10 शिव्या असतील. त्यामुळं तो कुठं गावतोय, कुठं काय होतोय, तो कधी आमच्या आडवं येतोय, तो आम्हाला कधी असंविधानिक भाषा बोलतोय ना, तो ही लोकशाही आहे. इथं काट्याकुराड्यांची लढाई नाही, आम्ही विचारांची लढाई लढतोय. आम्ही विचार मांडत असताना, आम्ही प्रश्न मांडत असताना हा आम्हाला धमकी देतोय, महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही. बघू ना, आम्ही त्यांचं कुठं आम्हाला अडवत आहेत ते आम्ही बघतोय. अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत. या अजितदादा पवारांना कारखान्याशिवाय आणि बाकीच्या पैशाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. गावगाड्यातल्या ओबीसींना घरं, शिक्षण, पाणी या सगळ्या गोष्टी आहेत. पण अजितदादा पवार हा या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घालून 5-25 कारखान्याचा मालक झालेला आहे. 25 कारखाने निर्माण होण्यासाठी यांनी कुठला व्यवसाय उभा केला होता हो? कुठल्याही MIDCमध्ये जा, कुठलाही मोठा महाराष्ट्रात प्रोजेक्ट येऊ द्या, त्याच्यामध्ये शेअर्स असतात त्यांच्यामध्ये पार्टनरशिप असते. येतात कुठून पैसे यांच्याकडं? त्यामुळं महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून ह्यांनी व्यावसायिक व्हायला पाहिजे, यांनी बिझनेसमन व्हायला पाहिजे. राजकारणात काय आहे यांचं काम? जगभरामधल्या अनेक देशामध्ये जे पॉलिटिशियन्स असतात, त्या पॉलिटिशियन्सचं राजकीय लोकांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं टोटल कॅरेक्टर हे डिक्लेअर्ड असतं. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये चोरांच्या, दरोडेखोरांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोऱ्या जातात. आणि या तिजोऱ्या गेल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं, VJNTचं, SBCचं निधी वळवण्याचं महापाप या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून होतं आहे.